ನೋಡಿ ರಕ್ತ ಬಂದು ನೋಡಿ ಕರೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿರೋದು ನೋಡಿ. ನಾನು ಎತ್ತು ಹೊತ್ತು ಸಾಕಿದ್ದೀನಿ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಥರ ಬ್ಲಡ್ಡು ನೋಡಿ ನೋಡಿ ಈ ಥರನ ಕೂಡ ಹೊಡೆಯೋದು. ಗಡ್ಡ ಕಟ್ಟಿದ್ದು ನೋಡಿ ಸರ್. ಅವನು ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ನನ್ನ ಗಡ್ಡ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಬದುಕಲ್ಲ ಅಂತ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೇನೆ. मैं माजिद, आप देख रहे हैं आपकी आवाज़। बेंगलुरु शहर के चामराजपेट इलाके के पास जो आने वाला बैडरनपुरा पुलिस स्टेशन है, उसमें 3 दिन पहले एक लड़के के ऊपर एक कंप्लेंट आती है। उस कंप्लेंट को लेकर पुलिस वाले उस लड़के को हिरासत में लेते हैं। हिरासत में लेने के बाद उसको पूछताछ करते हैं। पूछताछ करने के बाद उसको इस तरीके से टॉर्चर करते हैं, आप देख सकते हैं स्क्रीन पर। ಇದು ನೋಡಿ ರಕ್ತ ಬಂದು ನೋಡಿ ಕರೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿರೋದು ನೋಡಿ. ನಾನು ಎತ್ತು ಹೊತ್ತು ಸಾಕಿದ್ದೀನಿ ಸರ್. ಇದು ಕರೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಥರ ಬ್ಲಡ್ಡು ನೋಡಿ ನೋಡಿ ಈ ಥರನ ಕೂಡ ಹೊಡೆಯೋದು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಿರುಗ್ತಿ ನೋಡಿ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಿರುಗ್ತಿ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್ ಹೊಡೆದಿರೋದು. ಇದೇನು ಮನುಷ್ಯರು ಮಾಡೋ ಕೆಲಸನ ಇದು, ಮೃಗಗಳು ಮಾಡಲ್ಲ. ಹಿಂದೆ ಬೂಟ್ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ಒದ್ದಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಬೂಟ್ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಡೆದಿರೋ ಶೂನಲ್ಲಿ ನೋಡಿ ಗಡ್ಡ ಕಟ್ಟಿದ್ದು ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಅವನು ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ನನ್ನ ಗಡ್ಡ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಬದುಕಲ್ಲ ಅಂತ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೇನೆ. तो जैसे कि आप लोगों ने स्क्रीन में देखा, उस लड़के को पुलिस वालों ने किस बेरहमी से मारा है। पुलिस वालों का काम होता है लोगों की हिफाजत करना। कर्नाटक में कई सारे पुलिस वाले ऐसे हैं जो लोग देखकर उनको खुश होते हैं और गर्व महसूस करते हैं कि हमारे कर्नाटक में ऐसे पुलिस वाले हैं। लेकिन चंद पुलिस वाले ऐसे हैं जो कर्नाटक का ही नहीं, कर्नाटक की पुलिस का भी नाम ख़राब कर रहे हैं। चंद दिन पहले ऐसा ही एक वाक़या आया जो सलमान खान है, उसके ऊपर जो हादसा हुआ आप लोगों ने सब देखा है। अभी तौसीफ़ नामा लड़का, ये जो आपने वीडियो देखा, तौसीफ़ नामा लड़का जो है गुरदहली का रहने वाला लड़का, जो चामराजपेट का इलाका आता है, उस एरिया के लड़के को कुछ डाउट केस में, किडनैपिंग केस में उसको उठाते हैं, जो कि वहाँ पर FIR भी दर्ज नहीं होता, उसके नाम पर NCR भी नहीं होता। उस लड़के को इस बेरहमी से टार्चर करते हैं, ये कहाँ तक सही है। घर को लेकर आए तो उस लड़के को कुछ दर्द सा महसूस हुआ तो वो हॉस्पिटल लेके गए। मधु हॉस्पिटल जो मागड़ी रोड में जो मधु हॉस्पिटल है वहाँ पर लेकर गए। तो वहाँ पर लेकर जाने से उसकी हालत इस तरीके से बिगड़ गई, वो मतलब एक पागल जैसा हो गया। क्योंकि उसको जिस जगह मारा गया था, इंसान की जो सबसे नाजुक जगह होती है, उस जगह पर उन पुलिस वालों ने, उन जालिमों ने वहाँ पर वार किया। और वार करने का इतना ही नहीं है, और उसकी जो दाढ़ी थी, दाढ़ी भी कट की गई है। वो लड़के की दाढ़ी कट की गई है। आखिर ये पुलिस वाले जो इसके ऊपर जुल्म किए हैं, वो क्या मैसेज देना चाहते हैं आवाम के लिए, या कर्नाटक के लोगों के लिए क्या मैसेज देना चाहते हैं? तो चलिए जानते हैं। इसी के सिलसिले में उनके वालिद हो, उनके वालिदा हो, और उस लड़के से भी बात करते हैं, और इस केस को जो हैंडल कर रहे हैं एडवोकेट, उनसे भी बात करते हैं। इसके सारे डिटेल्स क्या हैं। ಏನು ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಗ ಏನು ಕೊನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಅಷ್ಟು ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ. ಏನೋ ಅವರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ನ ಸ್ನಾಮ್ನಲ್ಲಿ ಏನೋ 20,000 ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಕೊಡೋಕ್ಕಿಲ್ಲ ಹಂಗೆ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಹಂಗೆ ಹಂಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮಗಗೆ. ನೀವೇ ಎಲ್ಲ तुम्हें सभी मिलकर मेरे बच्चे को इंसाफ दिलाको, मेरे बच्चे को सब तुम्हें चेक करना। मेरा कौन में है सक मरद बच्चा, मेरे 4 बेको बच्चे ही, 4 बेको बच्चे के बाद मेरा मरद बच्चा है। कौन में मेरा बच्चा क्या भी गलती करे नहीं, गलती करते नहीं, कौन में ऐसा मारिए मेरे बच्चे को, मेरा बच्चा मर जाता तो हमारा पेट जलता था, हमारा बच्चा मर जाता तो मेरा पेट जलता था। मेरे बच्चे का हमारा कोई सहारा नहीं है। मेरे बच्चे के बाद हमारा कौन भी नहीं, मेरे बच्चे को ऐसा मार को ही, मेरे बच्चे को अल्लाह मनो मारी नहीं है, उनके ऊपर मेरे बच्चा का गोल्ड उनके ऊपर उतरता है, नहीं कर को नहीं। मेरे बच्चे को बत्ता मार को ही नो, मेरे बच्चे को खून आ रहा, पेशाब की जगह खून आ रहा मेरे बच्चे को, वैसा मार को ही मेरे बच्चे को। मैं बोल सकती हूँ मेरे बच्चे कल से देखो मेरे बच्चे को, मेरे आँखों में मुझे BP ज़्यादा हो गई है, बैठने हो रहा नहीं मुझे,
खाता सब हदर रही, मेरे बच्चे को देख लो, मुझे देखने हो रहा निकल से, वैसा मेरा बच्चा तड़प रहा है। कैसा मारे अल्लाह उनको भी उतरता है, उनका भी औलादे ही। तो मैं सब भाई मिल को मेरे बच्चे के वास्ते इंसाफ दिलाओ मेरे बच्चे को। मेरा बच्चा बहुत तड़प रहा, कल से तड़प रहा, ऐसा तड़प रहा। उन्हें पेशाब पी लेंगे तो उन्हें कितने कमी नहीं करना, उन्होंने वो बोले चले कितने कमी नहीं करना, पेशाब पकड़ के मेरे बच्चे को पी ले रहे। तो मेरे बच्चे की सुन्नत कट करी उन्होंने, कभी अल्लाह उनको अच्छा नहीं करता। तो मैं सब भाई आज मेरे बच्चे के ऊपर हो रहा, सब तुम्हारे बच्चे के ऊपर भी होता। तो मैं सब मिलकर मेरे बच्चे के वास्ते इंसाफ दिलाओ मेरे बच्चे को। ऐसा तड़प रहा मेरा बच्चा, हमारा पेट जल रहा, हमारा पेट जल रहा। मेरे 4 भाई को बच्चे ही, ऐसा मेरे बच्चे के आती होगा तो हमारा कौन सहारा बनता? कौन भी बनता नहीं हमारा सहारा। मेरा ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋದ್ರಲ್ವಾ, ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋದಾಗ ಫಸ್ಟಿಗೆ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಏನು? ಫಸ್ಟ್ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಕೆಳಗಡೆ ಬಗ್ಸ್ಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಫಸ್ಟ್ ದಾಡಿ ತೆಗೆದ್ರು. ಬೇರೆ ಸರ್ ಅಂದ್ರೂ ಕೇಳಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಹೋದಾಗ ತೆಗ್ದದ್ದು ದಾಡಿ? ಫಸ್ಟು ದಾಡಿ ತೆಗೆದ್ರು. ಆಮೇಲೆ ಉಲ್ಟಾ ಮಾಡಿ ನನಗೆ 4 ಜನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬ್ಯಾಟ್ನಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ರು. ಹಿಂದೆ ನನಗೆ 25-30 ಹೊಡೆದ್ರು ನನಗೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಳಗಡೆನೂ ಹೊಡೆದ್ರು ನನಗೆ. ಆಮೇಲೆ ನೀರು ಕುಂದೆ ಸರ್, ಕೈ ಕಾಲೆಲ್ಲ ಕಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ನನಗೆ. ಅದು ಸ್ಟೇಷನ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಹಿಂಗೆ ನೀರು ಕುದ್ರೆ ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನನಗೆ. ಉಚ್ಚೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬಾಟ್ಲಿನಲ್ಲಿ ಉಚ್ಚೆ ಕೊಟ್ಟರು ನನಗೆ, ಇದು ಕುಡಿ ನೀರು ಅಂತ. ನೀರು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಉಚ್ಚೆ ಕೊಟ್ಟರು ನನಗೆ, ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ತಗೋ ಇದು ಉಚ್ಚೆ ಅಂತ ಉಚ್ಚೆ ಕೊಟ್ಟರು ನನಗೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದು ಕುಡಿ ನೀರು, ನೀರು ಎಂತಿಗೆ ಕುಡಿತೀಯ? ನಮ್ಮ उच्चे कुड़ीगा उच्चे मुझे पेशाब पिलाने की कोशिश करे उन्होंने. पेशाब नहीं पीने में मैं तलवियाँ को मारा. फिर भी मुझे तलवियाँ को सुला लेको 4 दिन खड़को मेरे तलवियाँ को मारे मेरे को. फिर सुबह ही सोने के अवस्था भी दिए नहीं मुझे. फिर सुबह ही पूरी स्टेशन मुँह को लाता से मुँह मारा मेरे को. पूरी स्टेशन मेरे को झाड़ने फरमाए मेरे को. बहुत तकलीफ दिया सब मुझे, बहुत तकलीफ दिया सब मुझे. ಎಷ್ಟು ದಿನ ನೀವು ಸ್ಟೇಷನ್ ಒಳಗಡೆ ಇದ್ರಿ? ಸಾಯಂಕಾಲ 1 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಿದ್ದು. ಇವತ್ತಾ? ಇಲ್ಲ, 3 ದಿವಸ ಆಯಿತು. 1 ದಿವಸ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಇದ್ದೆ ಸರ್ ನಾನು. ಯಾವಾಗ ಕರ್ಕೊಂಡ್ರಿ? ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರಿ ನಿಮ್ಮನ್ನು? ರಾತ್ರಿ 1 ಗಂಟೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ. ಮನೆಯಿಂದಲೇ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರಾ? ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಏರಿಯಾಯಿಂದ ಅಲ್ಲಿ ಗಿರಿಯಾಶ್ ಶೋರೂಮ್ ಹತ್ರದಿಂದ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿರೋದು. ಓಕೆ. ಇನ್ನು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋದ್ರು? ಕರ್ಕೊಂಡೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಧ್ಯಾಹ್ನ 10:30 ಬಿಟ್ಟಿದ್ದು, 10 ಗಂಟೆಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ನಮಗೆ. ಸೊ ರಾತ್ರಿ 1 ಗಂಟೆಯಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆ ತನಕ ನಿಮಗೆ ಹೊಡೆದ್ರು ಸರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಹೊಡೆದ್ರು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ? ಒಂದು 4 ಜನ ಹೊಡೆದ್ರು ಸರ್ ನಮಗೆ. ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ 4 ಜನ ಹೊಡೆದ್ರು ಸರ್ ನಮಗೆ. ನಿಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ಏನಾದರೂ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರಾ? ನೀವು ಮುಸ್ಲಿಮರು? ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಮಾತು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೊಡೆದ್ರು ಸರ್. ನೀವು ಹೇಳಿಲ್ವಾ ನಂದು ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಸರ್? ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಂದು ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಸರ್, ನಾನು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್ ಅಂದ್ರೂ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಹೊಡಿತಾ ಇದ್ರು ಸರ್. ನಾನು ಸುಸ್ತಾಗಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲೇ ಮಾಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಅಲ್ಲೇ ಸುಸ್ತಾಗಿ 3 ಅವರ್ ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದಿದ್ದೆ ಸರ್ ನಾನು. ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಸಿಲುಕಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಏನಾದರೂ ಹೇಳಿದ್ರಾ? ಇಲ್ಲ ಸರ್. ನಿಮಗೆ 2 ವರ್ಷ ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕಿಡ್ನಾಪ್ ಕೇಸ್ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಜೈಲಿಗೆ 2 ವರ್ಷ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಕಳಿಸಲ್ಲ, ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ, ನಿಮಗೆ ಮೆಡಿಕಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ನನಗೆ. ಪೇಶ ಇದ್ದು ನಾನು ಉಚ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ರು ನನಗೆ. ಯೂರಿಂಗ್ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ನನಗೆ, ಬ್ಲಡ್ಡಿಂಗ್ ಆಗ್ತೈತೆ ಅಲ್ಲಿಂದ. ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗ್ತೈತೆ ನನಗೆ, ಯೂರಿಂಗ್ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದ. ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ, ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದನೂ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಯೂರಿಂಗ್ ನನಗೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ? तौसीफ पाशा. हादसा तो आपके सामने है. पुलिस वालों ने बुला के लेके जाके कस्टोडियल टार्चर करे, उसे मारे, उसे पूरे जिस्म को लाल उदा कर दिए, लाल उदा कर डाले. उसे पेशाब की जगह मार को उसे बहुत उसे सीरियस कर डाले. उनको कौन दिया हक? पुलिस वालों को कौन भी दिया नहीं हक. उनका मिसयूज़ कर रही पावर. पुलिस गुंडा राज करती नहीं, पूरे पुलिस वाले नहीं करते. चंद पुलिस वाले ऐसा करती, चंद पुलिस स्टेशन में ऐसा करती, गुंडा राज करती. पुलिस वालों का डर दिल में दिखाती. उनके वास्ते अपन भी आवाज़ उठाने वाला नहीं है. माँ बाप डर को रहती, मेरे बच्चे को दूसरा केस कांदा लालती कि, मेरे बच्चे को UAPA में कांदा लालती कि, मेरे बच्चे को 10 चोरी के केस कांदा लालती कि कर को हक रखो भी उन्हें पूछ नहीं सकते. उसके वास्ते बल्ला के संगठन से भी ही मेरा ये संगठन, मेरा ह्यूमन राइट से, मेरा इंटरनेशनल ह्यूमन राइट से मेरा ये करी को से ह्यूमन राइट्स भी सामने आते नहीं. बेकार के ऑर्गेनाइजेशन बना ले कहीं. ऐसे हालात में किसी भी हुआ कर को बोले तो आगे बढ़ को आया तो कम से कम एक गरीब के ऊपर, एक लाचार के ऊपर, एक मजलूम के ऊपर जुल्म नहीं होता.
तो आप एडवोकेट होने के नाते आप क्या इस केस में आगे बढ़ चढ़ कर बोलेंगे? क्या घर वाले बोल रहे हैं आपको? उनके घर वाले मुझे फ़ोन करके बुलाए, ऐसा मेरे बच्चों को ऐसा करे, कस्टोडियल टार्चर करे बोले, तो उसके वास्ते प्रोसीजर क्या है, कमिश्नर ऑफिस में एक लेटर देना, कंप्लेंट देना, कमिश्नर से डायरेक्शन हो को या वो वहाँ के जेसीपी को डायरेक्शन हो को एफआईआर होना, एफआईआर होने के बाद में उसे सस्पेंड करती, ये ह्यूमन राइट्स कमीशन में कंप्लेंट देती, कंप्लेंट दे तो ह्यूमन राइट्स के हिसाब से वो इंक्वायरी चलती है, हाई कोर्ट के अंदर एक रिट पिटिशन डालती है उसे कंपनसेशन के वास्ते। उसे अगर इस बीच में उसे क्या तभी होगा पुलिस वालों की मार की वजह से, या डिस्चार्ज हो को गए के बाद भी 1 महीना 2 महीने के बाद में या 3 महीने के बाद में, चंद दिनों के बाद में इसी वजह से उसकी मौत होगी, तो उसके जिम्मेदार कौन? पुलिस वाले करके बोले करने से सब चीज़ खत्म हो जाता है? नहीं होती। इन लोगों को सज़ा होना, देखो मजलूम की बदवा नहीं लेना, फिर मजलूम की बदवा लेना, यतीमा का माल खा जाना, वो ज़बरदस्ती करना, डिमांड करना, गलती वो सभी करे तो ऊपर वाला भी साथ देता नहीं, और हमें मुंह मुछले को बैठे रहता, कल उनके बच्चे के साथ, कल हमारे बच्चे के साथ, कल तुम्हारे बच्चे के साथ। आप क्या करते हैं? उन्होंने मेरे पास आए तो मैं उनको रिप्रेजेंट करता हूँ, मुझे हक दिलाओगे तो मैं हक दिलाता हूँ, मेरे पास नहीं आया तो मैं नहीं दिलाता। ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಕನ್ನಡಿಗ ಅಸ್ಲಂ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಮೊನ್ನೆ ದಿನ 3 ದಿನ ಮೊದಲು ಒಬ್ಬ ಬಿಹಾರಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ, 1 ವರ್ಷದ ಮೇಲೂ ನಮ್ಮ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಡುಗಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡೋದು, ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದ. ಆ ಸಲುವಾಗಿ ನನ್ನ ಮಗ ಅವನಿಗೆ ಹೊಡೆದು ಬುದ್ಧಿ ಕಳಿಸಿದ್ದ 1 ವರ್ಷದ ಮೊದಲು. ಮತ್ತೆ ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಆದ ಅಲ್ಲಿ ಬಂದ, ಅಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಇವರೇನು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನು ಬಂದ, ಮತ್ತೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಇವರು ಏನೋ ಮಾಡಿದ್ರು, ಅವನಿಗೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಏನೋ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು, ಆಗಲಿಲ್ಲ. ಆಗೇನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಅವ್ರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡೋದ್ರು. ನಾನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಹೋಗಿದೆ, ಏನು ಸರ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನಮಗೂ ಏನೇನೋ ಕ್ವಶ್ಚನ್ ಮಾತಾಡ್ದು ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ನಾನೇನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ, ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ಬಿಟ್ಟೆ, ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಬಿಡಲ್ಲ, ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋಗಿ ಮಾತಾಡೋಣ ಅಂತ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋದೆ. ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋದಕ್ಕೆ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಈ ಥರ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ನಾನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನನೇ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮಗ ಬಂದು ಹೇಳ್ದಪ್ಪ, ಬನ್ನಿ ಅಂದ. ನನಗೆ ತಡೆಯೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಹೋದೆ. ನನಗೆಲ್ಲ ಹೊಡೆದಾಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ, ಸಾಮಾನಿಗೆಲ್ಲ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಬಟ್ಟೆ ನನಗೆ ನಡೆಯೋಕ್ಕಾಗ್ತಾಯಿಲ್ಲ, ನನಗೆ ಊಟನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ನನಗೆ ಭಾಳ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಆಯಿತು ಅವ್ರಿಗೂ, ನಮಗೂ ಇದು ಕ್ಲೋಸ್ ಆಯಿತು, ಏನೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಕಾಯಿಲಾಗಿದ್ದು ಕೊಟ್ಬರೋಣ ಅಂದ. ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಮಗನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರೆ ನನ್ನ ಮಗ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಬಂದು ಬಿದ್ದೋಗ್ಬಿಟ್ಟ, ಬಿದ್ದೋಗ್ಬಿಟ್ಟ. ಆಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿ ನೋಡಿದೆ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ, ನನಗೆ ಕರಳೆಲ್ಲ ಕಿತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು. ನನಗೆ ಅವನಿಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಸರ್. ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್? ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟು ಸಾಮಾನಿಗೆ ಬ್ಯಾಟ್ನಲ್ಲಿ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಹೊಡೆದು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮೂತ್ರ ಕುಡಿಸೋದು, ಗಡ್ಡ ಕಟ್ ಮಾಡೋದು. ಸೊ ಅವರು ಆಮೇಲೆ ಇವನಿಗೆ ಕೇಳಿ ಯಾರ್ಯಾರು ಹೊಡೆದಿರೋದು ಇವನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ನಾವು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಸೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ. ನಾವು ಕನ್ನಡ ಪರ ಹೋರಾಟಗಾರರು, ನಾವು ರೈತರ ಪರ, ನಾವು ಯಾರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಾವೆಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡವರು. ನಮ್ಮ ಮಗನಿಗೇನೆ ಇಷ್ಟು ದೌರ್ಜನ್ಯ ಕೊಟ್ಟು ಇಷ್ಟು ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ. ಅವ್ನ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿ ನೋಡಿ ನೀವು, ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿ ಅಂತ ನನಗೆ ಅರ್ಥನೇ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಒಬ್ಬ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತೀವಿ, ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಮಗ ಇಬ್ಬರೂ ಇದೊಂದು ಮೈಲಿಗೆಲ್ಲಾಗ್ಬಿಡ್ಬೇಕು, ನ್ಯಾಯ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳೋದು ಖಂಡಿತ ಸರ್. ನಾವು ಅವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ, ರಕ್ತ ಬಂದು ಅವನು ನೋಡಿ, ಕರೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿರೋದು ನೋಡಿ. ನಾನು ಎತ್ತು ಹೊತ್ತು ಸಾಕಿದ್ದೀನಿ ಸರ್. ಇದು ಕರೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಥರ ಬ್ಲಡ್ಡು ನೋಡಿ ಈ ಥರನ ಕೂಡ ಹೊಡೆಯೋದು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಿರುಗ್ತಿ ನೋಡಿ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ. ನೋಡಿ ತಿರುಗ್ತಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್ ಹೊಡೆದಿರೋದು. ಇದೇನು ಮನುಷ್ಯರು ಮಾಡೋ ಕೆಲಸನ ಇದು? ಮೃಗಗಳು ಮಾಡಲ್ಲ. ಹಿಂದೆ ಬೂಟ್ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ಒದ್ದಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಬೂಟ್ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ನೋಡಿ, ತಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಡೆದಿರೋ ಶೂದಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಗಡ್ಡ ಕಟ್ಟಿದ್ದು ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಅವನು ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ, ನಾನು ಗಡ್ಡ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಬದುಕಲ್ಲ ಅಂತ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಏನು ಸರ್ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನ? ಏನು ಮಾಡಿದ್ದ ನನ್ನ ಮಗ? ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು IMA ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಅವರು ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬಡವರಿಗೆ ದೋಚ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಗಡ್ಡ ಕಟ್ ಮಾಡಲ್ಲ? ನೀವು ಕಟ್ ಮಾಡಿ, ನಿಮಗೆ ದಮ್ಮಿದ್ರೆ ನೋಡೋಣ. ಬಡವರು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಟಾರ್ಗೆಟ್. ಬಡವರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ, ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ, ಇವರಿಗೆಲ್ಲ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಇವರು. ಅಸ್ಲಂ ಪಾಷಾ ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಜರುಗಲ್ಲ ಈ ಕೇಸಿಂದ.
ಸರ್ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಜರಗಲ್ಲ ಸರ್. ಪೊಲೀಸರು ನಿಮಗೆ ಆಮಿಷ ಹೊಡ್ತಾರೆ ಇದರಿಂದ ಸರ್ ಆಮಿಷ ಒಡ್ಡಂಗಿದ್ದಿದ್ರೆ ನಾನು ಬೇಜಾನ್ ಮಾಡಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಕಟ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ನನಗೆ ಆಮಿಷ ಬೇಡ ಸರ್. ನನಗೆ ನ್ಯಾಯವಾಗಿ ನಾನು ಗಂಜಿ ಕುಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ನನ್ನ ಮಟ್ಟ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ಸಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸರಿಯಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷೆ ಅಲ್ಲ, ನರಕ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಇದೇ ಥರ ಆಗ್ತಾಯಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ಸರ್ ಇದಕ್ಕೆ ಹೊಣೆ, ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ? ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅರಗ್ನಂದ ಸಾಹೇಬಿಗೆ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಸರ್. ಅವ್ರಿಗೆ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ನಾನು ಗೃಹ ಸಚಿವರು ಮನೆಗೂ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ನಾವು ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ನೊಂದ ತಪ್ಪ ಸರ್. ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ ಅಂತ ನನ್ನ ಹತ್ರ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ಕೊಂಡು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಾನು. अत्याचार किस पर हुआ है? अभी जो है सोशल मीडिया के अंदर एक फ़ोटोज़ वायरल हो रहे थे। वो फ़ोटोज़ जो है एक नौजवान के थे जिसका नाम तौसीफ़ बोलकर, उन्हें गोरीपल्ले के रहने वाला एक मुकामी है। यहाँ पर बैटरनपुरा पुलिस स्टेशन जो गोरीपल्ले के नज़दीक जो पुलिस स्टेशन है, यहाँ से एक मामूली सा एक इंसिडेंट जो अड़ोस पड़ोस में जो हुआ था उसके ताल्लुक़ से जब ये कंप्लेंट के लिए तौसीफ़ के जो अपोजिशन है ये लोग जब जाकर आगे कंप्लेंट देने के लिए गए थे, वो मामला जो है आपस में सॉल्व हो गया था, बातचीत के ज़रिए से सॉल्व हो गया था। लेकिन अफसोस की बात ये चीज़ को लेकर एक दुश्मनी की तौर पर जो है वहाँ के जो पुलिस के सब इंस्पेक्टर हैं, पुलिस इंस्पेक्टर हैं, वहाँ के पुलिस कांस्टेबल्स हैं, क्राइम डिपार्टमेंट वाले लोग हैं, ये अपनी ज़ात को मुसलमान बोलकर जो है इसे अलग निगाह से देखकर उसे मारने का जो तरीक़ा इख्तियार किए हैं वो जो है ये क़ानून के दायरे में रखकर अगर बात करेंगे तो ये सरासर जो है गलत हुआ है और नाइंसाफ़ी हुई है। अभी आकर मधु हॉस्पिटल के अंदर जब वो लड़के को तहक़ीक़ात कर रहे हैं, उसके जिस्म के अंदर हर वो जगह पे जो है उसके ज़ख़म दिखाई दे रही है, ख़ुसूसन जो है उसके शर्मगाह की जगह पर ऐसे जो है जुल्म से मारे हैं कि उस शर्मगाह से जो है खून के ख़तरे निकल रहे हैं। तो आगे के दिन के अंदर ये सर्वाइव होंगे या नहीं होंगे ये डॉक्टर्स का कहना है कि ये सीरियस कंडीशन है। तो ऐसे हालात के अंदर ये पुलिस जिस तरीके से 3rd डिग्री टॉर्चर की है या जो जुल्म उठाया है, ये जो है कर्नाटका के अंदर ऐसा अक्सरियत हमें कभी देखने को नहीं मिलता। ये कभी यूपी बिहार के अंदर देखने को मिलता था, वो अभी कर्नाटका के अंदर ऐसे तरीके के जो हालात आ रहे हैं ये बिल्कुल भी गलत है। सर हाल ही में सलमान नामी लड़के पर इससे भी बड़ा हादसा हुआ था जिससे उसका सीधा हाथ निकालना पड़ा, तो क्यों बार बार मुसलमानों को टारगेट किया? वही ये जो लोगों के अंदर जब हम पुलिस बोलकर जो इंसाफ पसंद लोग हैं या ये हमारी हिफाजत करते हैं करके जो भरोसा कर रहे हैं, कहीं ना कहीं जो है इनके पीछे कोई एक ऐसे ही एक सोच इनके अंदर भी बन रही है कि हम लोग जो है इनके दुश्मन हैं। तो हिंदुस्तान का संविधान हाथ में पकड़े हुए ओथ करने के वक्त पर एक इंसाफ की बात करने वाले ओथ करने वाले लोग जो है कोई एक दिशा में जा रहे हैं, वो सरासर जो है गलत है। और उसके पीछे जो साजिश हो रही है इसके बारे में एक तहकीकात जो है DIG जो कर्नाटका के हैं ये सीरियस लेकर अलग अलग स्टेशनों के अंदर ऐसे मामले हो रहे हैं बोले तो कुछ ना कुछ एक गलत चल रहा है, यानी कि कोई एक इसके पीछे कोई एक साजिश चल रही है। वो साजिश को मद्देनज़र रखते हुए इसकी तहकीकात करें और उनके नीचे जितने भी सिपाही लोग हैं, जितने भी पुलिस अफसरान हैं, इनको एक सही तरबियत दे के क़ानून पे चलें। हुकूमत बदलती रहेगी लेकिन क़ानून वही रहेगा। तो एक दाल का देगा 1000 साल कब तक तबा क्या गलती करे, वैसी गलती गवर्नमेंट की एज क्या ठोकरी दिया, ऐसे जान से मारो, करेंट दियो, बेटा से मारो, कर को हक है समझाने का। हमारा रिलेशन बोल रहा तुम्हारा बच्चा ऐसा करे अगर को तो एकदम मिले सके बजोड़ डाले तो किसा कैसा कर कुछ चकला बना डाले ना बा ये रख सके। हमें घर में उतनी तकलीफ देते एक मारते ना 21 बच्चा हुआ, उसके बाबा का सीधा हाथ उठे, उसे शू करा था को ना पकड़ना बोलवा। जैसे कि आप लोगों ने देखा तौसीफ़ पाशा को जिस तरीके से टार्चर किया गया है, ऐसा टार्चर शायद बहुत ही कम कैदियों को होता है, उससे भी ज़्यादा टार्चर किया गया है। आखिर इसका गुनाह क्या था? पुलिस स्टेशन में FIR तक दर्ज नहीं हुआ। उस बाप पर क्या बीतती होगी जो जवान बेटे को इस हालत में देखता है, जो उसकी नाजुक जो जगह होती है उसको इस बेरहमी से मारा गया है। और उस माँ पर क्या बीतती होगी जो जवान लड़के को इस तरीके से तड़पता हुआ देखकर क्या महसूस हो रहा होगा और उस लड़के के ऊपर क्या गुज़र रही होगी। आप सोचिए, इंसान की एक उंगली कट जाती है
तब उसको दर्द कितना महसूस होता है। तब ये इंसान की नाजुक जगह है, तो उस जगह पर इन जालिमों ने किस तरीके से वार किया है। तो आखिर लोग क्या उम्मीद कर सकते हैं पुलिस वालों से? क्या आने वाले दिनों में बेंगलुरु की पुलिस हो या हमारी हिंदुस्तान की पुलिस हो, लोगों को इंसाफ दिलाने में आगे आएगी, या हमारा क़ानून हो, कोर्ट हो या दूसरे हो? क्या ये लोग सामने बढ़ चढ़ कर आएंगे ऐसे लोगों को जो अपने आप को जो कमज़ोर समझ रहे हैं? इन लोगों के हक़ में पुलिस खड़ेगी। अगर पुलिस इनको इंसाफ नहीं देगी, क़ानून इनको इंसाफ नहीं देगा, तो उनके वालिद ने वादा किया है, अगर मेरे को इंसाफ नहीं मिला, जो पुलिस स्टेशन में मेरे बेटे को मारा गया है उसी पुलिस स्टेशन के आगे मैं आत्महत्या करूंगा, मैं और मेरा बेटा सुसाइड करेंगे। इस तरीके का जुल्म हुआ है उनके ऊपर। तो देखना ये है बेंगलुरु पुलिस क्या करती है और क़ानून इनके हक़ में क्या फ़ैसला लाता है। तो इस रिपोर्ट की आगे की जानकारी के लिए बने रहिए आपकी आवाज़ के साथ। मैं माजिद मुनव्वर।